श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आता आपण कुठे चाललो हे तुम्हाला कळेल, तर खूप स्पेशल आहे. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर बघा ह्या एरियामध्ये किती ऊन होतं आणि मला तर वाटलं आपल्या इकडच्या पेक्षा इकडे जास्त ऊन पडायला लागले लवकरच. पुढे तुम्हाला धुकं पण दिसत असेल, म्हणजे फॉग थोडंसं अंदूक दिसतंय. असं वाटतं की काय पेटवले वगैरे, तर तसं नाही दिसतंय. ते तसं वातावरण तसं होतं, पण ऊन होतं, खूप चटके लागत होते. इथं बघा वानर वगैरे बघितले आम्ही. त्यानंतर हे झाडं मला खूप आवडलेली आणि एवढा निसर्ग वाढवलेला ना, म्हणजे पूर्ण डोंगर पांढरे झालते, पण यांनी निसर्ग वाढवला होता. आणि फायनली आम्ही देवीच्या गाभाऱ्यात पोहोचलो, छान दर्शन करून घेतलं. आणि हा बघा दर्शन झाल्यानंतर एक व्हिडिओ काढला. त्यानंतर शांत बसलो त्याच गाभाऱ्यात. एवढं भारी वाटतं ना, सर्व मार्ग इथंच सापडतात असं मला वाटतं आणि माइंड रिलॅक्स होतं. त्यानंतर बघा स्ट्रॉबेरी खायचं काम चालू आहे इथं. तर मी तिथं पण टेस्ट केली आणि घेतली विकत शेतातून डायरेक्ट. तर खूप भारी वाटलं. त्यानंतर आम्ही रिटर्न रवाना झालो. तर साहेबांच्या गाडीचं स्पीड तर काही सांगू, काहीच निसर्ग घेता येत नाही. आणि नंतर आम्ही इथं बाग होती, तर त्या बागेत बसून खिचडी वगैरे खाल्ली. त्यानंतर बघा इथं तांदूळ घ्यायचं काम चालू होतं. इंद्रायणी तांदूळ घेत होतो आम्ही. तर छान तांदूळ पण छान भेटले आम्हाला बरं का. आणि नदीच्या कडेचा एरिया होता, त्यामुळे तिथं आम्हाला तांदूळ भेटले. तर बघा ही नदी किती छान आहे, निखळ पाणी. दृश्य तर एवढं भारी वाटत होतं ना. आणि सारख्या सारख्या देत होत्या. बघा इथं पण तांदूळ लावला तर नदीच्या कडेला तांदूळच असेल मे बी, मला पण माहित नाही, पण वाटतंय तांदूळ असल्यासारखं. आणि नदी बघा किती स्वच्छ पाण्यानं किती निखळ दिसतंय. त्यानंतर बघा हा नेकलेस पॉईंट, जिथे की माझ्या नवऱ्याने थांबवलं नाही म्हणून आमची तुम्ही मी झालते, पण ते म्हणले नंतर घेऊन येऊ नक्की कधीतरी. पण बघा इथं नंतर आम्ही चहा घ्यायला थांबलो होतो, प्रसाद मलाई स्पेशल चहा. तर टोल नाक्याजवळ आहे, हा माहीत असेल बऱ्यापैकी लोकांना. छान होता चहा बरं का. आणि गर्दी बघून आम्ही तिथं थांबलो होतो. आणि हे दादाची बघा चहा देण्याची प्रोसेस मी बघितली, तर मला खूप छान वाटलं. म्हणजे किती फास्ट काम करतात ते. आपल्याला एक कप भरायचं म्हटलं तरी किती वेळ लागतो, ते पटपट पटपट भरून देतात. आणि फायनली आम्ही तिघांनी चहा घेतला होता, दादांनी, साहेबांनी आणि मी. वहिनींनी तर काही चहा घेतला नव्हता, त्यांना आवडत नाही म्हणून. आणि बघा हा मलई चहा एवढा छान दिसत होता. त्यानंतर बघा माझ्या आणि वहिनींच्या गप्पा चालू होत्या. आणि हे मी चेंज केलं होतं देवाजवळ. आधी जीन्स टॉप घालून गेलते आणि नंतर तो सूट घातला होता. त्याचं रिझन जरा वेगळं होतं, ते काय मी सांगत नाही. त्यानंतर बघा हा व्ह्यू मला खूप आवडतो नांदेड सिटीमधला. किती भारी वाटतं नाही इथं गेल्यानंतर, मला तो खूप आवडतो. तर असा होता आपला दिवस. आणि पार्ट 2 पण येणारच आहे. इथं महाशिवरात्री होती, तर बाहेरूनच दर्शन घेतलं कारण खूप प्रवास झाला होता. पार्ट 2 साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.